एका विक्रेत्याने 10 रुपयाला 15 पेन विकत घेतले व 15 रुपयाला 10 पेन विकले तर त्याला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती टक्के झाला? तर मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सोडून दाखवते. खरेदी विक्री. त्याने 10 रुपयाला 15 पेन घेतले आणि 15 रुपयाला 10 पेन विकले. तर आधी आपण यांचा तिरकस गुणाकार करू. 10 गुणिले 10 100 आणि 15 गुणिले 15 225. तर विक्री किंमतपेक्षा खरेदी किंमत कमी आहे, तर म्हणजे त्याला नफा झालेला आहे. तर आपण विक्री किंमतून खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला नफा भेटेल. यांची वजाबाकी येते 125. तर 125% त्याला नफा झालेला आहे. धन्यवाद.